नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विजन MPSC UPSC सेटनेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं मागचं लेक्चर होतं, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण 1773चा ॲक्ट आणि त्या ॲक्टमधील 1781 मध्ये झालेलं संशोधन हे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 1784चा पीटस इंडिया ॲक्ट आणि 1786चा ॲक्ट फॉर कॉर्नवालिस हे दोन ॲक्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे जे 1773चं ॲक्ट आहे, तर हे ॲक्ट आणलं कशासाठी? तर कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा ॲक्ट आणला गेला होता. आणि ह्या ॲक्टमध्ये काही कमतरता भासून आल्या किंवा ह्या ॲक्टमध्ये काही उणिवा होत्या, त्या उणिवा भरून करण्यासाठी 1781ला ह्या ॲक्टमध्ये संशोधन केलं, ज्यालाच आपण ॲक्ट फॉर सेटलमेंट आपण त्याला म्हणतो. पण या ठिकाणी लक्षात द्या की 1781चा जो ॲक्ट आहे, तर तो कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणला होता का किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी आणला होता का? तर नाही. तर 1781चा जो ॲक्ट आहे फक्त आणि फक्त 1773च्या ॲक्टमध्ये बदल करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी हा 1781चा ॲक्ट आणला होता. इथपर्यंत आपण काल पाहिलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1784चा जो पीटस इंडिया ॲक्ट आहे तर ते पाहणार आहोत. तर प्रश्न पडत असेल की हे पीटस म्हणजे काय? बरोबर, प्रश्न पडत असेल हा पीटस आहे तरी काय? तर हे बघा, इंग्लंडचे किंवा ब्रिटनचे सर्वात तरुण किंवा सर्वात यंगेस्ट प्राईम मिनिस्टर एक झाले, त्यांचं नाव होतं विल्यम पिट. काय? तर विल्यम पिट. तर ह्या विल्यम पिटनं काय केलं की जी भारतामध्ये, हे भारत आहे, तर भारतामध्ये ही एक व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी आली होती. आणि ह्या कंपनीनं काय केलं? युद्ध करून ही कंपनी भारतामध्ये, आता जी व्यापारिक कंपनी होती ती आता शासन चालवायला लागली. तर या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773ला तर एक ॲक्ट आलाच होता. पण आता या कंपनीवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी या विल्यम पिटने 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आणला. कशासाठी? हे जी कंपनी आहे त्या कंपनीवर अधिक नियंत्रणासाठी हा ॲक्ट आणला गेला. तर या ॲक्टचे काही प्रावधान आहेत, तर ते प्रावधान आपण सुरुवातीला पाहणार आहोत. हे ॲक्टचं पहिलं प्रावधान, BODची स्थापना. दुसरं प्रावधान, गव्हर्नर जनरल काउन्सिल, म्हणजे परिषदेमध्ये थोडा बदल, 1+3 झाला. तर मुख्यतः हे जर ॲक्ट आपण पाहिलं 1784चं, तर हे जे COD आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होतं, तर त्या CODवर कुठंतरी नियंत्रण महत्त्वाचं होतं. आणि त्या नियंत्रणासाठी BODची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? BOD म्हणजे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर. तर हे इथं लक्षात घ्या, हे COD जे आहे ते कंपनीचं प्रतिनिधित्व करत होती, कंपनी प्रतिनिधित्व. आणि हे BOD जे आहे ते आता BOD म्हणजे एक ब्रिटिश सरकारचे एजंट म्हणून ह्या CODवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते आले. तर हे एक ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व करणारी यंत्रणा होती. काय? हे BOD. तर सुरुवातीला काय होतं तुम्हाला माहिती आहे, जे भारतामध्ये 3 प्रेसिडेन्सी होत्या. कोणती? बंगाल, त्यानंतर मद्रास आणि त्यानंतर बॉम्बे. तर 1773चा ॲक्ट आपण पाहिला, त्यामध्ये हा जो बंगालचा गव्हर्नर आहे, तर त्या गव्हर्नरला काय केलं? तर त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. वॉरेन हेस्टिंग हे पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल बनले. आणि त्यानंतर हे जे उर्वरित 2 गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरला बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन केलं. हे आपण मागेच पाहिलेलं आहे. तर हे जे गव्हर्नर आहेत किंवा हे गव्हर्नर जनरल आहे, यांची नियुक्ती कोण करायचं? सुरुवातीला हे COD करायचं, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि ह्याचे सर्व सदस्य जे आहेत ते सदस्य पूर्णपणे ही COD स्वतंत्रपणे त्यांची निवड करत होती. या CODवर कोणाचंच कुठलंच नियंत्रण नव्हतं, कुठलं कंट्रोल नव्हतं. ते तिच्या कार्यामध्ये स्वतंत्र होते. आणि भारतामधले सर्व अधिकार, म्हणजे व्यापारिक असतील, प्रशासनिक असतील, राजनीतिक असतील, महसुलाचे असतील, तर सर्व अधिकार हे CODकडे होते. पण आता त्या CODवर, कंपनीवर त्या नियंत्रण करण्यासाठी, त्याच्यावर कुठंतरी लगाम लावण्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटने काय केलं? ब्रिटिश सरकारने BODची स्थापना केली. आणि ह्या BODची स्थापना करून प्रशासनिक, राजनैतिक आणि महसूल हे जे महत्त्वाचे अधिकार आहेत, प्रशासनिक, राजनैतिक आणि महसूल,
हे जे महत्त्वाचे अधिकार आहेत ते COD कडून काढून टाकले आणि BOD कडे ते अधिकार देण्यात आले आणि COD कडे आता केवळ आणि केवळ व्यापाराशी मामले म्हणजे व्यापाराशी रिलेटेड जे काही मामले आहेत ते व्यापारिक अधिकार केवळ COD कडे ठेवून दिले। तर हे जी BOD आहे तर त्या BOD मध्ये पण आता काय तर BOD चे 6 सदस्य असतील। किती सदस्य असतील? BOD चे 6 सदस्य असतील। त्या 6 सदस्यामधले 2 सदस्य वित्तमंत्री सचिव असतील आणि बाकीचे 4 जे आहेत ते ब्रिटिशचा जो क्राउन आहे राजा तर त्याच्याकडून नॉमिनेटेड असतील। हे असं स्ट्रक्चर ह्या प्रावधानामध्ये सांगितलं गेलं। आणि जो आता गव्हर्नर जनरल आहे, गव्हर्नर जनरल, हे जे गव्हर्नर जनरल आहे तर पूर्वी गव्हर्नर जनरल हा COD अधीन होता। कोणाच्या? CODच्या अधीन। हा रिपोर्ट कोणाला करायचा? COD ला रिपोर्ट करायचा। पण ह्या ॲक्टमध्ये आता COD आणि BOD दोन बनले। पूर्वी COD होती, COD जी होती ती कंपनीचं प्रतिनिधित्व करायची, पण आता त्या COD वर ब्रिटिश एजंट म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना केली। तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे सर्व अधिकार ह्या BOD कडे ट्रान्सफर करण्यात आले। आणि आता हा जो गव्हर्नर जनरल आहे तर ह्या गव्हर्नर जनरलवर दोघांचं नियंत्रण झालं। कोणाचं? CODचं आणि BODचं। म्हणजे हा गव्हर्नर जनरल दोघांच्या अंडरमध्ये आता काम करणार। हे ॲक्टचं एक प्रावधान। त्यानंतर बघा जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती 1773चा ॲक्ट आपण पाहिला। त्यामध्ये काय होतं? एक गव्हर्नर जनरल आणि इतर 4 सदस्य असतील, बरोबर। कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर बहुमताची गरज होती आणि ते बहुमत कसं मिळणार? हे 4 सदस्याचा आणि हे एक ह्या 5 जणांमध्ये ज्या गव्हर्नर जनरल असो किंवा त्याच्या विरुद्ध असो याच्यामध्ये ज्याच्याकडे बहुमत असेल त्याच बहुमताच्या आधारावर निर्णय होत असेल। पण आता ह्या ॲक्टमध्ये काय केलं? हे एक सदस्य कमी करण्यात आला आणि 1 + 3 सदस्य म्हणजे एकूण 4 सदस्य झाले। काय झाले हो? ह्या ॲक्टच्या प्रावधानानुसार आता जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे, परिषद आहे, ज्या गव्हर्नर जनरलच्या परिषदेने गव्हर्नर जो आहे गव्हर्नर जनरल त्याला असं मजबूत पकडून ठेवलेलं आहे। आणि त्या गव्हर्नर जनरलचा जो स्वतंत्रपणे कार्यभार करायचा होता त्याला स्वतंत्रपणे तो कार्य करत होता, तर त्याला कुठंतर 1773ला लगाम लावलेला आहे। कोण? या परिषदेने। तर त्या परिषदेमध्ये आता बदल झाला, एक गव्हर्नर जनरल असेल आणि 3 सदस्य म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये आता दुसरे 3 सदस्य असतील आणि त्या 3 सदस्यामधला एक जो आहे तो क्राउनकडून नॉमिनेटेड असलेला कमांडर इन चीफ असायचा। कमांडर इन चीफ हे 1 आणि हे 3। पण ह्या ॲक्टमधलं सर्वात महत्त्वाचं एक गव्हर्नर जनरलकडे आलेली पॉवर ते बघावी लागेल, तो म्हणजे कास्टिंग वोट। गव्हर्नर जनरलला ह्या ॲक्टद्वारे कास्टिंग वोटचा अधिकार मिळाला। कास्टिंग वोटचा अधिकार म्हणजे हे बघा, जर गव्हर्नर जनरलला कुठला निर्णय घ्यायचा असेल आणि तर त्या निर्णयासाठी आता काय केलं, ह्या 3 सदस्यापैकी जर गव्हर्नर जनरलला एकही सदस्याने पाठिंबा दिला, एकाही सदस्याचं गव्हर्नर जनरलला जर वोट मिळाला तर तो कास्टिंग वोटचा अधिकाराचा वापर करून त्याचं स्वतःचं 1 आणि इकडल्याचं 1 अशा ह्या 2 मताच्या जोरावर तो स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाला, असा त्याला अधिकार ह्या ॲक्टनुसार कास्टिंग वोटचा अधिकार मिळाला। पण इथं लक्षात घ्या, कास्टिंग वोटचा अधिकार त्याला तेव्हाच मिळणार होता। आता गव्हर्नर जनरल थोडा पॉवरफुल माणूस तर बनला ना, कारण त्याला कास्टिंग वोटचा अधिकार मिळाला। आणि कास्टिंग वोट जो आहे तर त्या कास्टिंग वोटचा अधिकार तो तेव्हाच यूज करू शकणार होता ज्यावेळेस या 3 सदस्यापैकी कुठलाही एक सदस्य त्याच्या समर्थनार्थ उतरेल। पण ते शक्य आहे का? शक्यच नाही, कारण ते 3 ब्रिटिश सरकारचे ते एजंट म्हणून काम करणारे होते आणि ब्रिटिश सरकारनं त्या गव्हर्नर जनरलच्या कामावर एक लगाम लावण्यासाठी त्याला कंट्रोल करण्यासाठी ही काउन्सिल बनवलेली होती। मग हे कास्टिंग वोटचा अधिकाराचं झालं। आणि त्यानंतर जे आता बंगाल, मद्रास आणि बॉम्बे या 3 प्रेसिडेन्सी भारतात होत्या, या 3ही प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर जे आहेत ते गव्हर्नर स्वतंत्रपणे काम करत होते। त्यानंतर 1773चा ॲक्ट आला, त्या ॲक्टनुसार ह्या 3हीचा बॉस बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल करून बनवण्यात आलं आणि त्या 2 प्रेसिडेन्सी ह्याच्या अंडर करण्यात आल्या। पण एमर्जन्सीचा बहाणा देऊन ते काय करायचे, एमर्जन्सीचा स्पष्ट उल्लेख नव्हता ना ॲक्टमध्ये, त्याच्यामुळे ते काय करायचे, याचं कधीच ऐकायचे नाही, ते स्वतंत्रपणे काम करायचे। पण ह्या ॲक्टमध्ये असं सांगून टाकलं की जी मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर आहेत त्या दोघांवर आता स्पष्टपणे गव्हर्नर जनरलचं नियंत्रण असेल। आता तुम्हाला
कुठलाच इमर्जन्सीचा बहाणा देता येणार नाही. तर ह्या ॲक्टमध्ये गव्हर्नर जनरलला थोड्या पॉवर दिल्या, पण त्या नाममात्रच्या पॉवर होत्या, कारण तो कास्टिंग वोटचा अधिकार आणि ह्या मद्रास बॉम्बेवर स्पष्ट नियंत्रण हे अगोदरपासूनच होतं. फक्त थोडं ह्या मद्रास आणि बॉम्बेला स्ट्रिक्ट करण्याचं काम केलं, इथले जे गव्हर्नर आहेत त्यांना स्ट्रिक्ट करण्याचं काम केलं आणि गव्हर्नर जनरलला प्रथम वेळी कास्टिंग वोटचा अधिकार मिळाला. तर हा 1784चा पीटस इंडिया ॲक्ट आहे. तर हा 1784च्या पीटस इंडिया ॲक्टमध्ये कंपनीवर लगाम लावण्यासाठी किंवा कंपनीवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी हा ॲक्ट आणला गेला आणि याच्यामधले काही प्रावधान होते. मुख्य प्रावधान COD आणि BOD, म्हणजे CODवर नियंत्रण ठेवण्यासाठी BODची स्थापना आणि गव्हर्नर जनरलला कास्टिंग वोटचा अधिकार आणि मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर आता पूर्वीप्रमाणे इमर्जन्सीचा बहाणा देऊ शकणार नाहीत. तर हे पहिलं आपण 1784चा ॲक्ट. आता यानंतरचं आपण पाहणार आहोत 1786चा ॲक्ट. हे बघा 1773चा ॲक्ट कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यामध्ये 1784चा ॲक्ट कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. पण 1786चा जो ॲक्ट आहे तो कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलेला नव्हता, तर तो केवळ एका व्यक्तीसाठी आणला होता. विचार करा तो व्यक्ती किती पॉवरफुल असेल. तर हा जो ॲक्ट आहे 1786चा हा फक्त एका व्यक्तीसाठी आणला. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. म्हणजेच फक्त आणि फक्त हा एका व्यक्तीसाठी. कोणी? जे विल्यम पिट, ब्रिटनचे यंगेस्ट प्राईम मिनिस्टर होते, सर्वात तरुण पंतप्रधान जे होते, त्यांनी ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिस साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही काय करा, ह्या बंगाल प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारा. काय करा? पदभार स्वीकारा. पण साहेब हे खूप डिमांडेड होते. या साहेबांनी काय केलं की बाबा हो मी पदभार स्वीकारतो, पण त्यासाठी माझ्या 2 अटी असतील आणि त्या माझ्या 2 डिमांड जर तुम्ही स्वीकारल्या तरच मी हे पद स्वीकारेल. मग त्यासाठी त्यांनी 2 डिमांड मांडल्या. त्याच्या 2 अटी होत्या, तो मानतो. त्याची पहिली डिमांड की मीच गव्हर्नर जनरल असेल आणि मीच कमांडर इन चीफ असेल. त्याची पहिली अट. या ठिकाणी हा पण खूप हुशार बुद्धिमान व्यक्ती होता. ह्यानी बघा काय केलं, त्याची जी पहिली अट होती त्या पहिल्या अटमध्ये इनडायरेक्टरित्या त्याने जे काउन्सिल होती, गव्हर्नर जनरल अँड काउन्सिल, तिला कुठंतरी ह्यानं कमजोर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी ह्यानं एक युक्ती खेळली. त्यामधली पहिली युक्ती म्हणजे मीच गव्हर्नर जनरल असेल. हो, गव्हर्नर जनरल तर याला बनवायचंच आहे, त्यासाठीच तो 1786चा ॲक्ट आला. पण तो काय म्हणतो, मीच गव्हर्नर जनरल असेल आणि मीच कमांडर इन चीफ असेल. कमांडर इन चीफ म्हणजे काय? तर हे बघा, जी काउन्सिल आहे, ब्रिटिश सरकारनं जे आपला गव्हर्नर जनरल आहे त्या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी जे काउन्सिल बनवलेलं आहे, परिषद बनवलेला आहे, तो गव्हर्नर जनरल 1 आणि काउन्सिलचे सदस्य 3. बरोबर. बहुमत सगळे मिळून 4 सदस्य. 1784च्या ॲक्टनं काय झालं, कास्टिंग वोटचा अधिकार कुणाला? गव्हर्नर जनरलला. या 3 सदस्यापैकी कुठल्याही एका सदस्याचं जर त्याला वोट समर्थन मिळालं तर तो स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाला. बरोबर. कास्टिंग वोटचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता. मग ह्याने खेळी काय केली बघा, इथं जो कॉर्नवॉलिस आहे त्यानं खेळी काय केली, मीच गव्हर्नर जनरल म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो मीच असेल आणि हे जे 3 सदस्य आहेत परिषदेचे, तर त्या परिषदेमधला जो एक सदस्य आहे तो कोणता होता? कमांडर इन चीफ. जो क्राऊन आहे त्याच्याकडून नॉमिनेटेड असायचा तो व्यक्ती, तर तो पण मीच असेल. म्हणजे सरळ हा 1 आणि या 3 सदस्यामधला 1. याला कास्टिंग वोटचा तर काय अधिकारात काय, म्हणजे कास्टिंग वोटची तर काय गरज आहे, याला बहुमताची तर काय गरज आहे? ऑलरेडी ह्याच्याकडे बहुमत मिळालं, मेजॉरिटीमध्ये आला नाही. मागच्या ॲक्टमध्ये आपण पाहिलं, ह्या 3 पैकी कुठल्याही एका सदस्याचं जर समर्थन मिळालं, कास्टिंग वोटचा अधिकार घेऊन गव्हर्नर जनरल निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाला होता. पण ह्यानं काय खेळी केली, कास्टिंग वोटची त्याला गरज बी भासू द्यायची नव्हती. कारण या 3 सदस्यामधला जो एक कमांडर इन चीफ नावाचा सदस्य आहे, तर त्याची पण जागा ह्यानंच घेतली आणि गव्हर्नर जनरलची पण जागा ह्यानंच घेतली. हा पहिला खेळ याने या डिमांडमध्ये टाकली आणि ते डिमांड त्याची स्वीकृत झाली. दुसरी डिमांड बघा त्याची,
की बाबा इमर्जन्सीच्या वेळेस, इमर्जन्सी जी आहे तर संकटाच्या वेळी काउन्सिलचे जे काही निर्णय असतील ते मी स्वीकारणार नाही. अगोदरच हा मेजॉरिटीमध्ये आला, स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र झाला, पण परत तो अजून काय म्हणतो की बाबा जर इमर्जन्सी संकटकाळी ही जी काउन्सिल आहे, परिषद आहे, तर त्या परिषदेचा निर्णय माझ्यावर थोपवता कामा नये, मी माझ्या निर्णयासाठी स्वतंत्र असेल. आणि ह्या विलियम पिटनं काय केली, हे पण डिमांड स्वीकारली आणि हा खूप पॉवरफुल व्यक्ती बनला. का पॉवरफुल? आता एकदम स्वतंत्र झाला ना तो, त्याची निर्णय घेण्यासाठी गव्हर्नर जनरल आता स्वतंत्र झाला. दोन्ही अटी स्वीकारल्या आणि 1786चा ॲक्ट फॉर कॉर्नवॉलिस पास केला. तर हे पाहिलं आपण 1784चा ॲक्ट, पीटस इंडिया ॲक्ट, आणि 1786चा ॲक्ट फॉर कॉर्नवॉलिस आपण पाहिलं. तर आता इथून पुढे काही चार्टर ॲक्ट आहेत, म्हणजे अधिकारपत्र जे 20-20 वर्षासाठी व्हॅलिड आहेत, 20-20 वर्षासाठी. मग त्यामध्ये आपण 1793चं चार्टर ॲक्ट, 1813चा चार्टर ॲक्ट, 1833चा चार्टर ॲक्ट आणि 1853चा शेवटचा चार्टर ॲक्ट, कंपनी शासनाचा शेवटचा चार्टर ॲक्ट. तर हे जे चार्टर ॲक्ट आहेत, तर हे चार्टर ॲक्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्व भाग समजला असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.